नमस्कार. मी रविराज कदम, सोलापूर येथे रहिवासी असून दक्षिण सोलापूर भाजपचे आमदार श्री सुभाष देशमुख यांनी 2016 ते 2019 या सालात सहकार मंत्री या पदावर असताना मंत्रिपदाचा गैरवापर केला व गोपनीयतेच्या शपथेचा भंग करून आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर त्यांनी केलेला आहे. सन 2016 ते 19 या कालावधीमध्ये मंत्रालयात होणारे निर्णय, जसे की महाराष्ट्र राज्यात भविष्यात कोणते कोणते राष्ट्रीय महामार्ग होणार आहेत याची त्यांना माहिती असताना त्यांनी त्याची माहिती आपला मुलगा श्री रोहन देशमुख व त्यावेळेसचे राज्य शिखर बँकेचे संचालक श्री अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्यांच्या जमिनी कमी किमतीत, कवडीमोल किमतीत विकत घेतल्या. त्या जमिनीचे परत भविष्यात रस्त्याचं संपादन झाल्यानंतरनं त्याची नुकसान भरपाई मिळाली. ते नुकसान भरपाईची रक्कम ही करोडो रुपयामध्ये होती. यामुळे झाला कसं की जो शेतकरी वर्षानुवर्षे शेती करत होता, वंश परंपरागत त्याची शेती होती, त्याला उद्याच्याला जाऊन त्याला हे करोडोची रक्कम त्याला मिळाली असती नुकसान भरपाई, त्याला त्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं त्यापासून. अशा प्रकारे त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. तसेच आज त्यांच्या विविध कंपन्या आहेत, विविध संस्था आहेत त्यांच्या. आज माझ्याकडे त्यांच्या कंपन्यांची लिस्ट आहे. 83 कंपन्यांची लिस्ट आहे, त्यातल्या बहुतांश कंपन्या ह्या फक्त कागदावर आहेत आणि कागदावर कंपन्या का आणि कशासाठी असतात हे तर सर्वश्रुत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त 2000 एकर जमीन यांची असल्याचं कळतं. तसेच त्याच्यानंतरनं 2016 साली 3/12/2016 साली एक शासन निर्णय झालेला आहे. त्याच्या आधारे सोलापुरातील मजरेवाडी येथील गट नंबर 130/3 ते 130/9 या जमिनीवर मंगल कार्यालय, बस टर्मिनस, गार्डन, प्ले ग्रुप यासाठी आरक्षण होतं. त्या जमिनीवर आरक्षण हे थोड्या प्रमाणात उठवलं गेलं 3/12/2016च्या पत्रान्वये. आरक्षण उठवल्यानंतर राहिलेल्या जमिनी ह्या त्यांच्याच लोकमंगल बायोटेक या कंपनीच्या नावाने खरेदी झालेत. तसेच त्यांचा मुलगा श्री मनीष देशमुख यांच्या नावाने सुद्धा खरेदी झालेले आहेत. त्या खरेदीमध्ये बराचसा गैरव्यवहार झालेला आहे. तसे असताना देखील त्या जमिनीवरती पहिलेच लोकमान्य मल्टीपर्पज बेळगाव शाखा यांचे करोडोचे कर्ज थकीत होते. तसेच सोलापूरच्या इन्कम टॅक्सचा बोजा आहे त्या जमिनीवर. असे असताना देखील त्या जमिनीच्या खरेदी झालेल्या आहेत. या सगळ्या स्वतःच्या स्वार्थापोटीच त्यांनी त्यांचा वापर केलेला आहे. तसेच कुमठे गाव सोलापूर येथील